नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आज सकाळीच म्हणजे 7:45च्या टायमिंगलाच इथं आमच्या पत्र्यावर खूप सारे माकडं आले होते. आणि आम्ही म्हणजे मी स्वयंपाक करत होते आणि काय वाजते म्हणून पाहायला बाहेर आले तर काय, एक नाही दोन नाही, चांगले 7-8 माकडं आले होते. आले आणि ते बसले. मग आम्ही इथं राहतो त्याच्यामुळं मग आम्ही त्यांना पळवून लावायचा प्रयत्न केला. आम्ही काय त्यांना दगा फटका वगैरे काही केलं नाही, अशीच थोडी त्यांची मज्जा घेतली. वेळूच्या काठीनं थोडीशी हलवली आणि खालून आमचे कुत्रे पण होते, त्याच्यामुळे त्यांना खालीही येता येत नव्हतं आणि वरही कुठं जाता येत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी 1-2 मिनटं जरा पत्र्यावर तिथल्या तिथं चक्रा मारल्या. परत आम्हाला एक आयडिया सुचली की ह्यांना म्हणजे असं करणार, म्हणजे मारावं तर ते खाली येणार, खाली आले तर त्यांच्या मागे कुत्रे लागणार. त्यापेक्षा आपण काय करूया म्हणलं, दिवाळीचे उरलेले फटाके होते, ती फटाके वाजवले. आणि फटाके वाजवल्यानंतर मग माकडं पण परत पळून गेले. ते इथे एकच राहिलं होतं शेवटी माकडं, हे बाकीचे तर सगळे गेले होते पळून. पण त्या बिचाऱ्याला कळत नव्हतं कुठं पळावं, इकडं जावं का इकडं जावं. त्याच्यामुळे तो तिथल्या तिथंच थोडासा फिरला आणि तोही परत 5 मिनिटांनं खाली उतरून निघून गेला. हे बघा, इथं फटाका वाजवायचं काम चालू आहे. आम्ही उगाच मज्जा घेत होतो त्यांची. आमच्यासाठी माकडं काही नवीन नाहीत, म्हणजे सारखंच येतात माकडं. आणि त्याच्यावर आमचा हाच प्रयोग असतो, फटाके वाजवायचे म्हणजे ते पळून जाते. ते बघा, ते गेले पळून. एक खाली उतरले, एक वर आहे आता, ते पण जाते. परत इकडून जाऊन इकडं आले आणि परत तिथल्या मागच्या चिंचेवर बसले होते. एवढी मोठी चिंच आहे आणि त्याच्यावर हे सगळ्यात वरच्या शेंडीला जाऊन बसले होते. आता बघा, मी म्हणजे कॅमेरा झूम करून दाखवला आहे, म्हणजे व्हिडिओ जरासा फाटल्यासारखा दिसेल. अजून थोडंसं झूम केल्यानंतर परत दिसतात. इकडच्या शेंडीला एक, इकडच्या शेंडीला एक, असे 2 प्रकारे 2 माकडं बसले होते. हे बघा, इथं वर चिंच पण खूप मोठी आहे. ही आमच्या घराच्या मागच आहे, त्याच्यामुळे तिथं सारखंच माकडं येतात. आणि खूप जास्त माकडं होते, 1-2 नव्हते तर ते 8-10 माकडं होते जवळपास. ते सगळे मला व्हिडिओमध्ये कॅप्चर नाहीत करता आले. तरी कसा वाटला आपला हा छोटासा मिनी ब्लॉग, कमेंट करून सांगा.